नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्यामध्ये एसटीचा संप चिघळलाय. कालच्या दिवशी एसटीच्या संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याच वेळेला हा संप चिघळणार आणि या संपाचं पुढच्या टप्प्यावर पुढच्या पावलावर राजकारण होणार हे अधोरेखित झालं होतं. आजच्या दिवसभरामध्ये घडलं सुद्धा तसंच. 10 तारखेला अर्थात नोव्हेंबरच्या 10 तारखेला म्हणजेच आजच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांच्यासाठी मंत्रालयाच्या दारातच संसार थाटावा अशी मागणी करत, तसं आवाहन करत एसटी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना संपकऱ्यांना मुंबईकडे येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार एसटी कर्मचारी मुंबईकडे निघालेले असताना त्यांना मुंबईच्या हद्दीवरच अडवण्यात आलं आणि संघर्षाची पहिली ठिणगी पडली. दुसऱ्या बाजूला या कर्मचाऱ्यांमधल्या 300हून अधिक कर्मचाऱ्यांचं निलंबन झाल्याच्या नंतर कर्मचारी सुद्धा अस्वस्थ झालेले आहेत. आपली इतके वर्षाची सरकारी नोकरी एका क्षणात निघून जाईल अशा प्रकारची आता भीती त्यांच्यात अधिकाधिक वाढतीये. दुसऱ्या बाजूला ज्यांचं निलंबन झालेलं आहे त्यांना भविष्याचा प्रश्न सतावतोय. मुळात याच मुद्द्यावर आणि याच वळणावर प्रश्न उपस्थित होतो की निलंबन करून एसटीचा संप चिघळवला गेलाय का? राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद करून हा प्रश्न सोडवता आला असता की नसता? राज्य सरकारला जर समजा संप सोडवायचा होता, आंदोलन होऊ द्यायचं नव्हतं, तर राज्य सरकारनं सगळा विषय न्यायालयाच्या कक्षेत आणायच्या ऐवजी स्वतःच्या स्वबळावर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत तो सोडवला का नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत की एसटीचा संप महाराष्ट्रात कुणी चिघळवला. या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी कोण होत आहेत त्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राजकीय भूमिका मांडण्याच्यासाठी 2 मंडळी आहेत. आपल्या सोबतचे 2 मान्यवर राजकीय आहेत ते शिवसेनेचे नेते किशोर तिवारीजी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी गणेश हाकेजी आहेत आपल्या सोबत. मात्र याच्या पलीकडे जाऊन जी मंडळी या सगळ्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं आपल्या न्याय मागण्यांसाठी चालवतायत ते एसटीचे संपकरी आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत ज्योत्स्ना गोटे आहेत. ज्योत्स्नाताई या निलंबित कर्मचारी आहेत. त्या निलंबित कर्मचाऱ्यांची भावना प्रखरपणे या कार्यक्रमामध्ये मांडतील. त्याचबरोबर आंदोलनकर्त्या दीपाली बावधनकर आहेत. या कर्मचारी एसटीच्या आत्ता आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. या दोन्ही मान्यवर व्यक्तींचं सुद्धा आपण चर्चेत स्वागत करू. माझा पहिला आणि थेट प्रश्न आत्ताच्या घडीला ज्योत्स्ना गोटे यांना आहे. ज्योत्स्नाताई, आपण निलंबित झालात, तुम्हाला या प्रकारच्या कारवाईची अपेक्षा होती का? आणि आता निलंबनाच्या नंतर तुम्ही पुढे काय करायचं ठरवलंय? ज्योत्स्नाताई, आपला माईक सुरू करा आणि आपण आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करा. सर नमस्कार, मी ज्योत्स्ना गोटे यवतमाळ आगारमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे. जी सर, मला निलंबनाची नोटीस तर यांनी असं डायरेक्ट दिली नाही, पण इथल्या डेपोमध्ये बोर्डावर त्यांनी लावलेलं आहे. तर आम्ही 10 वर्षापासून, मी म्हणजे 11ची इथे अपॉइंटमेंट आहे माझी, आमचे पेमेंट इतके कमी आहेत सर, आम्ही म्हणजे घरात तडजोड करून करून थकून गेलेले आहे. म्हणून हा जो आमचा उद्रेक आहे हा आज आंदोलनाच्या मार्गातून इथे फुटलेला आहे. आणि आम्हाला सगळ्यांना जे आता इथे आमच्या यवतमाळमध्ये 12-13 लोकांना त्यांनी सस्पेंड केलेलं आहे प्रशासनाकडून. तसं घाबरत कोणी नाहीये, कारण इतकं म्हणजे आम्ही थिजून गेलेलो असं ऍडजस्टमेंट करता करता घरातली ते आर्थिक बाजू सांभाळता सांभाळता असं आम्हाला खूप कंटाळा येऊन गेलेला आहे. म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की तुम्ही सस्पेंड करा, काय करा, पण आम्ही हा मार्ग आता सोडणार नाही. आम्हाला विलिनीकरण हवं आहे आमच्या महामंडळाचं. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला
पेमेंट हवे आहेत, त्या सुखसोयी हव्या आहे. इतका त्रास होतो एसटी मध्ये, एवढं आम्ही काम करतो, दगदग करतो, त्या मानाने आम्हाला काहीच पेमेंट नाहीये. परत आम्ही जेव्हा आता म्हणजे शांततेच्याच ज्योत्स्नाताई एकच मार्गाने मिनिट. आंदोलन करतो. ज्योत्स्नाताई, आपण असं म्हणता आहात की तुम्हाला अशा प्रकारच्या कारवाईची अपेक्षा होतीच, पण अशी कारवाई झाल्यानंतरही तुम्ही मागे हटायला तयार नाही आहात. मला पटकन पुढचा प्रश्न घेऊन जायचा दीपालीताई बावधनकर यांच्याकडे. दीपालीताई, आपण आपल्या निलंबनाच्या साठी मानसिक तयारी आता केली आहे का? तुमच्या आसपास काय कारवाई होतीये? आणि जसं ज्योत्स्ना गोटे स्वतः म्हणाल्या की त्या आता मागे हटणार नाहीत, तुमचा संप सुद्धा तशाच रीतीनं पुढे चालू राहणार आहे का? आणि निलंबनाच्या कारवाईनंतर संपाला आणखीन धार आली आहे का? नमस्कार, मी दीपाली बावधनकर, सांगली आगारामध्ये गेल्या 10 वर्षापासून वाहक म्हणून काम करतोय. आज गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रातले सर्व एसटी कर्मचारी हे जे संपात उतरलेले आहेत, त्याचं एकमेव कारण आहे की तुटपुंजा पगार जो एसटीत मिळतो त्याच्यावर घर चालवणं सगळ्यांना अवघड झालेलं आहे. कर्मचाऱ्यांना जे तुटपुंज वेतन मिळतं त्याच्यामुळे जवळपास आमच्यातल्या 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि ह्या सर्वांवर पर्याय म्हणून फक्त आमचं एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं ही एकच मागणी घेऊन आम्ही हा संप करत आहोत. आणि जर ह्या संपाची जर योग्य तो पर्याय जर सरकारने नाही काढला तर अजून किती आत्महत्या होतील, अजून किती जण याला बळी पडतील हे सांगू शकत नाही. आणि आता कर में जिंको किंवा मरू, आर पारची लढाई चालू झालेली आहे. आता निलंबन करा, बडतर्फ करा, डिसमिस करा, काही करा, पण आता हा संप माघार घेणार नाहीये कुणीही. हे एसटी कर्मचारी आता एवढे पेटून उठलेले आहेत, कारण आतापर्यंत फक्त अनाउन्समेंट होत होती स्टँडवर, प्रत्येक आगारातल्या प्रत्येक स्टँडवर एकच अनाउन्समेंट होत होती की खाजगी वाहनापासून, खाजगी एजंट पासून सावध राहा. तेच अधिकारी आता प्रत्येक आगारामध्ये खाजगी बसेसना, खाजगी ट्रॅव्हल्सना परवानगी देऊन आमच्या समोर आमचा संप शिगवण्यासाठी खाजगी वडापला सुद्धा आतमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याबरोबर प्रवाशांची सोय करत आहेत. जी, प्रथम सर्व कर्मचाऱ्यांच्या आपण आणि ज्योत्स्ना गोटे दोघांनीही मांडलेल्या भूमिकेतून एक गोष्ट लक्षात येते आताच्या घडीला, की आता शेंडी तुटोवा पारंबी या भूमिकेमध्ये एसटीचे कर्मचारी आहेत. एसटीचे कर्मचारी ज्यांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे ते कोणत्याही प्रकारे मागे हटायला तयार नाहीयेत. या सगळ्याच्या दरम्यान राजकीय भूमिका चर्चेत घेण्यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या एसटी कर्मचाऱ्यांना एक आवाहन केलंय, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण या आवाहनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांना सांगू पाहतायत की तुम्हाला कोणीतरी चिथवतंय, तुम्ही चिथवले जाऊ नका. मुख्यमंत्री काय म्हणतात ते आधी ऐकूयात, त्यानंतर आपण राजकीय चर्चेसाठी आपल्या सोबत असलेल्या किशोर तिवारी आणि गणेश हाके यांना प्रश्न विचारणार आहोत. तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाही. मागण्या मान्य करून दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तोडग्यासाठी विशेष समिती नेमून काम सुरू झालंय. गोरगरीब सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरू नका. एसटी कर्मचाऱ्यांना माझी पुन्हा एकदा ही विनंती आहे, हे मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत. शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा. आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका असा इशारा सुद्धा त्यांनी संपकऱ्यांमधल्या नेत्यांना दिलाय. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या असं ते सांगू इच्छितात. एसटी संपाच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 5 वाजताची बैठक आहे, हेही त्यांनी म्हटलंय. चर्चेसाठी आपण आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे परत येतोय. पहिला माझा मुद्दा आहे आता किशोर तिवारी यांना. किशोरजी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात संप चिथवला जातोय, संपकर्यांच्या डोक्यात हा संप वाढवण्याची गोष्ट कुणी घालावी? संपकर्यांना स्वतःला कळत नाही त्यांचं हित काय आहे, बाहेरचा कुणी व्यक्ती त्यांना काही सांगतोय, अशा प्रकारची भूमिका घेऊनच राज्य सरकारनं पुढे का जावं? नाही, राज्य सरकार तर प्रयत्नशील आहे. उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर आपण त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. हे बघा प्रसाद, मी तुम्हाला सांगतो की या मागण्या सगळ्या घेऊन मागच्या सरकारमध्येही 3 वेळा बोलले. त्यावेळेस तर त्यांच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा धुडकावून लावल्या, मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावल्या, चंद्रकांत पाटील सुद्धा म्हणाले होते, पण राजकारण होऊ नये. एक मी सांगतो तुम्हाला की ज्या
यशवंतराव चव्हाणांच्या वेळेस एसटी सुरू झाली आणि एसटी गाव तेथे एसटी हा प्रवास सुरू झाला आणि महाराष्ट्रातील 90% जनता एसटीनेच प्रवास करायची. एसटीचा एवढा चांगला प्रवास सुरू असताना खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एसटीचे 3 तेरा झाले. आज तर एसटीची अशी अवसानात गेलेली अवस्था आहे की मी दीपाली किंवा ज्योत्स्ना यांच्याशी सहमत आहे. काल मी दारव्हा येथे जाऊन चर्चा केली. मात्र आता त्रिसदस्यीय समिती आहे, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकार गंभीर झाली आहे. त्यांचा मुद्दा सुटला आहे. किशोरजी किती ताणून धर किशोरजी एकच मिनिट. किशोरजी यातला एक मुद्दा आहे की माथी भडकवू नका, चिथावू नका अशा प्रकारचा शब्द हा राज्याच्या प्रमुखांच्या तोंडी का असावा? नाही, असं झालं की अनेक ठिकाणी अनेक कर्मचारी संघटनांनी म्हटलं होतं की आता मुख्यमंत्र्यांनी आव्हान करावं. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून आव्हान आलं. त्रिसदस्यीय समितीची आज बैठक आहे. एक मोठी मागणी आहे की विलिनीकरण करा. आता विलिनीकरणाच्या प्रक्रियेत केंद्राची भूमिका फार मोठी आहे. 1950च्या या वाहतुकीच्या कायद्याप्रमाणे ट्रान्सपोर्टच्या केंद्र सरकारची परवानगी लावल्याशिवाय हे सरकारी कर्मचारी होत नाही. अखिल भारतीय स्तरावर प्रत्येक राज्याचे परिवहन महामंडळ आहेत. एकच मिनिट. पण आता किशोरजी एकच मिनिट. आपण असं सांगताय ना की याच्यामध्ये केंद्राची भूमिका महत्वाची आहे. आपल्याला खरं तर गणेश हाके याची सवय झाली असावी, आला अंगावर ढकललं केंद्रावर. मला दुसरा मुद्दा यात आणखीन घ्यायचा आहे, तो असा आहे की राज्यात ज्या पद्धतीनं विलिनीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जाते त्याच प्रकारच्या मागणीच्या अनुषंगानं विविध इतर राज्यांमधल्या सुद्धा परिवहन कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली. अनेक राज्यांमध्ये ते विलिनीकरण झालंय. महाराष्ट्रात विलिनीकरण करायचं असलं की जबाबदारी केंद्राची आणि भूमिका केंद्राची कशी काय असू शकते? गणेश हाके, आपलं उत्तर आहे का यावर? नाही, मी प्रसादजी मुळात आमचे मित्र तिवारी साहेबांना विनंती करून म्हणजे सांगू शकतो किंवा विनंती करतो त्यांना की कृपा करून की विनाकारण तुम्ही हा विषय केंद्राकडे म्हणजे तुम्ही ढकलू नका. मुळात हे महाराष्ट्र स्टेट जे परिवहन महामंडळ जे आहे ते हे महाराष्ट्र राज्याच्या कायद्यानं स्थापन झालेलं हे महामंडळ आहे. आणि मला सांगा की असं महामंडळ हे अनेक महामंडळ आहेत आणि याची कुठल्याही प्रकारची जबाबदारी केंद्राच्या संबंधित नाहीये. हे राज्य सरकारच्या महामंडळाचे हे कर्मचारी आहेत तेव्हा त्यांची पूर्णपणे जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. तेव्हा माझी विनंती तिवारी साहेबांना एवढीच आहे की कृपा करून कुठल्याही गोष्टीला जसं आता प्रसादजी म्हणाले तसं काही म्हटलं की केंद्रावरती, काही म्हटलं की दुष्काळ पडला का केंद्रावरती. मला बोलावं लागेल. नाही, ऐकून घ्या जी. नाही, माझं बोलणं होईल सर. माझं असं म्हणणं आहे की विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं संप महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, आता मला सांगा की आज किती दिवसानंतर आज मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेले आहे, बोलायला लागले की त्या संदर्भात समिती, मला सांगा इतके दिवस लागले समिती नेमायला, 3 सदस्य IAS ऑफिसरांची समिती नेमायला इतके दिवस काय लागले हो साहेब? म्हणजे माझं म्हणणं की या पद्धतीनं किशोरजी हा अत्यंत आत्ताच्या घडीला संपकऱ्यांच्या मनातला सुद्धा प्रश्न आहे. पहिली गोष्ट, संप सुरू होऊन इतके दिवस झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया का द्यावी? समितीच्या गठनाच्या साठी आपण न्यायालयाच्या आदेशाची वाट का पाहावी? या सगळ्या गोष्टी खरं तर राज्य पातळीवर होऊ शकल्या असत्या जर आपल्याला सकारात्मकरित्या संप चिघळवू द्यायचा नव्हता तर. हे बघा, आता गणेश हाकेंनी विषय काढला. ही मागणी यांची 10 वर्षापासून आहे की यांना सरकारी खात्याचे कर्मचारी म्हणून तुम्ही घ्या. पण मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी रावते साहेबांनी प्रस्ताव दिल्यानंतर ही भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी तो झुडकावून लावला. असं करता येत नाही. आणि याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारनी सुद्धा स्पष्ट केलं होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी मानणार नाही. आता ही गोष्ट आहे. दुसरं हे म्हणाले की दोन्ही सदनामध्ये हा विषय येईल, त्याला वेळ लागेल. मी ज्योत्स्नाताई आणि दीपिकाला सांगतो की तुमच्या मागण्याचे पडसाद पडले आहे आणि आमच्यासारखे काल मी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या बहुतेक यवतमाळ जिल्ह्याच्या मंडपांना मी भेट दिली आहे आणि मी तुमच्या सोबत आहे. मात्र मी कबूल करतो की एसटी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तर एखाद्या कपड्याच्या दुकानात जे असतात ना त्यांच्यापेक्षाही कमी आहे. 8-8 महिने पगार झाला नाही. महाराष्ट्राची आर्थिक गडी बिघडल्यानंतर
महामंडळाचे मागच्या 10 वर्षात 3-13 वाढले. महाराष्ट्र तिवारीजी जर आपल्याला हे सगळं पटतंय तर आपल्याला कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती काय, यावर एकदा कर्मचाऱ्यांनाही विचारूया. जे जे तर्क आपण बराच वेळ झाले देतात त्यावर आपल्याला कर्मचाऱ्यांना बोलतं करायचंय. आपल्या सोबत ज्योत्स्ना गोटे आणि दीपाली बावधनकर आहेत. दोघींना विनंती आहे की त्यांनी कृपया फक्त त्यांचा माईक सुरू करावा. आता प्रश्न आपल्यासाठी असणार आहे. पहिला प्रश्न आहे ज्योत्स्ना गोटे आपल्यासाठी. आपण आताच ऐकलं असेल किशोर तिवारी सरकारचे प्रतिनिधी प्रवक्ता आहेत. ते म्हणतात की इतक्या लवकर काही विलिनीकरण होऊ शकत नाही आणि इतक्या लवकर विलिनीकरण होणं शक्य नाही हे केवळ किशोर तिवारींनीच मांडलंय असं नाही, राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली आहे. मला अशी भीती वाटतेय की विलिनीकरणाच्या समितीच्या आडून कर्मचाऱ्यांना चर्चेच्या घोळामध्ये अडकवलं जात आहे. तुम्हाला असं वाटतंय का की ही भीती फक्त आम्हालाच वाटतेय? ज्योत्स्नाताई आपण बोला. नाही सर, बरोबर आहे. कारण 2017 मध्ये पण एक समिती गठीत करण्यात आली होती आम्हाला पेमेंट वाढ करण्यासाठी. आमचं हे जे आहे आमचं आर्थिक स्थैर्य करा, त्या समितीचा अजून पण अहवाल नाही आला. तर आता हे असंच करणार की काहीतरी समिती गठीत करतील, मग आम्हाला सांगतील आम्ही त्याचा रिझल्ट घेऊ, मग असं घेऊ, मग असं घोळ ठेवतील. मग आम्ही पुन्हा आमच्या कामात राहतो, आमचा पुन्हा त्रास सुरून जातो आमचा कौटुंबिक, आणि बस हे असं राहते. आता आम्हाला इथे म्हणजे आम्हाला जोपर्यंत आता विलिनीकरण देत नाही बस आम्ही आता उठत नाही. कारण आम्हाला गव्हर्नमेंटवर विश्वास राहिलेला नाही. हे असे आश्वासन आम्हाला खूप देण्यात आलेले आहे आणि याच्या आधी झालंच नाही. आता तिवारी सर जे म्हणत आहे आमची परिस्थिती अशी आहे तशी आहे, मग सरांना मी तेच विचारते ना, मग आम्ही कसं जगायचं सर सांगा. आणि विलिनीकरण जे म्हणत आहे ना की शक्य नाहीये, आता सर 1-2 महिन्याच्या आधी आपल्या इथे नक्की मला आकडा नाही माहित 25-26 काहीतरी महामंडळ आहे, 30 महामंडळ, त्याच्यापैकी सगळ्या महामंडळाचं विलिनीकरण शासनात केलंय. फक्त आमचं एक महामंडळ सोडलेलं आहे त्यांनी. ज्योत्स्ना गोटे, आपण 2 मुद्दे प्रामुख्याने मांडलेत की राज्य सरकारनं इतर अनेक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेमध्ये सामावून घेतलं, एसटीच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय लावला. आता किशोरजी, हा अशा प्रकारचा दुजाभाव राज्य सरकार करू शकतं का? राज्य सरकारने सगळ्यांना एकसारखं वागवलं पाहिजे. नक्की एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यायला अडचण निर्माण करणारा झारीतला शुक्राचार्य कोण? नाही, एक गोष्ट मी सांगतो. काही महामंडळ म्हणजे 26 महामंडळ संदर्भहीन झाली होती. तिथल्या कर्मचाऱ्यांना आपण शासकीय सेवेत घेऊन ती फक्त नेत्यांच्या पुनर्वसनासाठी होती, त्यांना बंद करून टाकलं. तो चांगला निर्णय होता. मात्र महाराष्ट्र परिवहन महामंडळ हे एक शाश्वत स्वरूपातलं आहे आणि याचं पुनर्जीवन करणं ही काळाची गरज आहे आणि सुरुवात कर्मचाऱ्यांच्या पुनर्स्थापनेपासून झाली पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये जर 35 लोकांच्या आत्महत्या झाल्या तर कोणत्याही सरकारसाठी ही शरमेची बाब आहे. मी आज इथे किशोरजी, फार बरं झालं आपण हे बोललात. किशोरजी, आपण त्या भागातून येता ज्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. गेले अनेक वर्ष आपण स्वतः शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबत इतक्या संवेदनशीलतेनं बोलताना, जनजागृती करताना महाराष्ट्रानं पाहिलंय, देशानं पाहिलंय. माझा आता पुढचा प्रश्न या निमित्तानं गणेश हाकेंना आहे. गणेश हाके, ज्या व्यक्तीला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर तळमळीनं बोलताना पाहिलं त्या व्यक्तीला एसटीच्या संपकऱ्यांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबत तितक्याच तळमळीनं राज्य सरकारचे कान पकडताना आपल्याला का पाहता येत नाहीये? मेरे पास है वो लॉगिन है, मैं 6:50 जी हाके जी बोला. तिवारी साहेबांना मला म्हणजे हाच प्रश्न तुम्ही जो विचारला तो विचारायचा आहे की अत्यंत तळमळीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या संदर्भात बोलणारे तिवारी साहेब आज या एसटी सेम तशीच परिस्थिती आहे. 35 आत्महत्या झाल्यात आणि मला सांगतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या काळामध्ये म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करणं ही किती गंभीर अशा स्वरूपाची बाब आहे आणि त्यांच्या ज्येष्ठा भागात दिवाळीला त्यांना 2,500चा बोनस दिला. खरं म्हणजे शरम आणि लाज वाटत नाही या खरं म्हणजे या सरकारला, महाविकास आघाडी सरकारला अत्यंत तीव्र शब्दामध्ये मी म्हटलं. आणि तरीही 2,500 रुपये दिवाळीला. अहो मला सांगा की अशा पद्धतीचा पगार मी सांगितलं की गेल्या 2 वर्षात इतकी वाईट परिस्थिती आहे. हे विलिनीकरणाचा आग्रह कशासाठी धरतायत? हे आतापर्यंत या एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा आग्रह का धरला नव्हता, आत्ताच का धरायला लागले? तर गेल्या 2 वर्षापासून या महाविकास आघाडी सरकारने या एसटी कर्मचाऱ्यांची इतकी ससेहोलपण पूर्ण केलेली आहे. पगार नाहीत, वेळेवर पगार न देणं, त्यांना बोनस न देणं, त्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या 4 सुविधा आहेत ज्या की खरं म्हणजे सरकारी कर्मचारी म्हणून त्याला मिळायला पाहिजे त्या देत नाहीत. म्हणून यांना असं वाटतं की आता आपलं काही खरं नाही. आणि 1,04,000 कर्मचारी
थोडे कर्मचारी नाही. लाईफलाईन, महाराष्ट्राची लाईफलाईन म्हटलं जातं हिला. लाल परी म्हणून आपण तिचा फार गौरव करतो. ज्या एसटीचा, त्या एसटीचे कर्मचारी हे सेवा करणारे माझ्या ताई, आता दोन दीपाताई आणि आपल्या गोटे ताईने आता सांगितली, त्यांची व्यथा सांगितली. मला सांगा 12-12, 15-15 वर्ष नोकरी करायची आणि तुझ्या पगारामध्ये कापड दुकानामध्ये, बरं झालं तिवारी साहेबच बोलले, मी नाही बोललो. एखाद्या कापड दुकानामध्ये एखाद्या नोकराला जसा पगार द्यावा तसा एसटी कर्मचाऱ्याला पगार 12-12 एकच मिनिट, एक मिनिट गणेश हाके, हा जो सगळा मुद्दा आहे ना, हा बऱ्यापैकी आर्थिक पण आहे. त्या आर्थिक कारणामागे सुद्धा आपल्याला शोधायला हवं. एक मुद्दा किशोर तिवारींनी थोड्या वेळापूर्वी मांडला, तोही लक्षात घ्यायला हवा. त्यांचा दावा असा आहे की म्हणे दिवाकर रावते ज्या वेळेला गेल्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते, त्यांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला होता. तो भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी फेटाळला. आत्ताच्या घडीला सुद्धा हेच होतंय का की शिवसेनेचा प्रस्ताव आहे तो राष्ट्रवादीला मान्य नाही करायचा, गेल्या काळात शिवसेनेचा प्रस्ताव होता तो भाजपला मान्य करायचा नव्हता. थोडक्यात काय, युत्या आघाड्यांच्या सरकारमध्ये एसटीचा कर्मचारी हा जात्यातल्या गव्हासारखा पिसला जातोय. नाही बघा प्रसादजी, जी तिवारी साहेबांनी जी माहिती दिली ती मला असं वाटतं की ती माहिती चुकीची माहिती आहे. आमच्या भाजपच्या सरकारनं तो प्रस्ताव फेटाळलेला नाही. त्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की त्यावेळेला विलीनीकरणाची मागणी केली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक स्वरूपाचं अशा स्वरूपाचं आपलं मत व्यक्त केलं होतं. आणि या दृष्टिकोनातून, ज्या पद्धतीची विलीनीकरणाच्या दृष्टिकोनातून करत असताना सगळ्याच गोष्टी की मग कर्मचाऱ्यांना, त्यांना विलीनीकरण करायचं असेल तर कुठल्या पद्धतीच्या, कशा पद्धतीने करावं लागेल, त्यांना कशा पद्धतीने म्हणजे आपल्या सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून, मग आर्थिक भार, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये सरकार त्यावेळेला विचार करत होतं. त्यावेळेला विचार सुरू होतात. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं आणि सरकार गेल्यानंतर हे सरकार आलं. या सरकारनं ती जी गोष्ट आहे, तो जो विषय आहे, आता मग एक पटकन प्रश्न आहे, एक किशोर तिवारीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न माझा दीपाली बावधनकरांना असणार आहे. किशोर तिवारी, गणेश हाके म्हणतात की गेल्या सरकारमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव आला नव्हता किंवा तो आला असेल तरी तो फेटाळला गेला नव्हता. तुमची माहिती कुठली आहे? दिवाकर रावतेंनी प्रस्ताव आणला आणि तो तत्कालीन अर्थमंत्री मुख्यमंत्र्यांनी फेटाळला, ही माहिती कुठून आली आहे तुमच्याकडे? तिवारीजी, आपला माईक सुरू करा बोलण्याच्या आधी. किशोरजी बोला. किशोरजी, अजूनही आपला माईक सुरू झालेला नाहीये. आता आवाज होतोय? जी आता येतोय, बोला. हा, आता काय झालं होतं की मी गणेश असा बोलत होता, पण ज्योत्स्नाताई गोटे हे कर्मचारी संघटनेच्या नेत्याच आहेत. त्यांना माहित आहे 2017 मध्ये यांनी समितीच्या शिफारसी सरकारने नाकारल्या, ही गोष्ट आहे. आता विरोधी पक्षात जाऊन तुम्ही कर्मचाऱ्याचे हितकर्ते झाले आहात, तर मागच्या 5 वर्षात 4 वेळा तुमच्या कार्यकाळात 4 वेळा संप झाला. मात्र मी राजकारणाच्या बाहेर जाऊन बोलतो की एसटी कर्मचाऱ्याचे सध्याच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. त्याच्यामध्ये सध्या जी विलिनीकरणाची मागणी आहे ती तांत्रिक दृष्ट्या विधिमंडळात मंजूर करून घ्यावी लागेल. कारण याच्यावर सरकारला आता पगाराचाच मुद्दा घेतला तर 1000 कोटी पर महिना म्हणजे 12,000 कोटीचं वार्षिक सरकारवर लोड येईल. आणि सनदी अधिकारी आता आज बसणार आहे, मला वाटते याच्यावर तोडगा निघणार आहे. मात्र ज्या परिस्थितीमध्ये संप झाला तो दुर्भाग्यपूर्ण आहे. आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रवाशांचे होणारे हाल आणि राजकारणी लोकांच्या पोळ्या चटण्याचे धंदे, याला धरून मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की आपण आमच्या सोबत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अगदी आपण असं सांगू पाहताय किशोर तिवारी, आपण असं सांगू पाहताय की राज्य सरकार हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. जाता जाता आपण या पहिल्या टप्प्यात थांबण्यापूर्वी पटकन दीपाली बावधनकर यांना विचारू. दीपाली ताई, हे सरकार येऊन आता जवळपास 2 वर्ष होत आलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये मवियाचं बळजबरीनं आलेलं हे सरकार आपण सगळेजण अनुभवतोय. तुम्हाला या 2 वर्षात कधीतरी असं वाटलं का की हे सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि जसे दावे इथे किशोर तिवारी करतायत त्यांना तुमच्या दुःखाशी, वेदनेशी काही घेणं देणं आहे, हे असं या सरकारचं वागणं 2 वर्षात तुम्हाला अनुभवता आलं का? गेल्या 2 वर्षापासून एसटीची एवढी हालत झाली, कारण गेल्या 2 वर्षापासून कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये सुद्धा सर्व क्षेत्रातले सर्व कामं व्यवहार बंद असताना सुद्धा एसटीला अत्यावश्यक सेवा म्हणून गणलं.
एसटी ही अत्यावश्यक सेवामध्ये गणली जाते आणि त्या काळात सगळं बंद असताना सुद्धा एसटी कर्मचारी हा कामावर गेला, कारण अत्यावश्यक सेवा म्हणून एसटीला मान्यता दिली. सर्व कामाच्या वेळेला, अत्यावश्यक सेवेच्या वेळी, संकटाच्या वेळी जर एसटीला तुम्ही अत्यावश्यक सेवा म्हणून मानता, सरकारी मानता, तर मग आमचं वेतन देताना, आम्हाला शासनात विलिनीकरण करताना आमच्यात हा मतभेद का केला जातो, हा दुजाभाव का केला जातो? कारण प्रत्येक संकटाच्या वेळी ही लाल परी धावून येते. खेडापाडी सगळीकडे जाताना तर लहान मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा, मुलांचे पास काढून देतात. ज्येष्ठ नागरिक असतात, अपंग लोक असतात, सर्वांच्या सोयीसाठी ही एसटी कार्यरत असते. सर्व कर्मचारी कुठलंही संकट न बघता स्वतःच्या जीवावर उदार होऊन जर हे एसटी कर्मचारी काम करत आहेत, तर त्यांच्याबद्दल ह्या सरकारमध्ये जरा सुद्धा ह्याची भावना का येत नाही की ह्यांचा पण पगार वाढला पाहिजे, ह्यांना पण शासनात विलीन केलं पाहिजे, असं त्यांना का वाटत नाही? बिलकुल, या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं घेणार आहोत. दीपालीताई आपण आणि त्याचबरोबर ज्योत्स्नाताई आपण अशाच जोडलेल्या आहात. किशोर तिवारी, गणेश हाके, आपल्या दोघांनाही विनंती आहे, आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागासाठी आपण काही क्षणात परत येण्याची वाट पाहूया.